अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आयोजकांनी जो टार्गेट सेट केला होता 50,000 व्ह्यूवरचा आणि आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार 50,000चा आपण टार्गेट जो आहे तो पूर्ण केलेला आहे. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि ही पहिली विकेट आहे. पहिली विकेट. सुंदर असा बॉल आणि कॅच आउट. आपले मान्यवर माननीय श्री हेमंत आहे. जोरदार झटका बसलेला आहे लावण्य क्रिकेट क्लबला. बाळगोपाळ क्रिकेट क्लब धुळे यांनी झळकावलेला आहे. ते दाखवत आहेत की आम्ही हा फायनल मॅचचा सामना कधी मागे सरकण्यासाठी करत नाही आहोत. आम्हाला ही मॅच जिंकायचीच आहे आणि त्यांनी त्यांचं सुंदर असं प्रक्षेपण झळकावलेलं आहे. पहिलीच विकेट घेतलेली आहे त्यांनी. सुंदर असं बॉलिंग केली होती. कुणाल वारकर. हा कुणाल प्रत्येक वेळी संघासाठी समोरच्या संघावर वार करत असतो आणि त्याने आल्या आल्या वार केलेला आहे लावण्य क्रिकेट क्लबवर. आणि त्यांचा धडाडीचा बल्लेबाज भावेश विधाते याला माघारी पाठवलेला आहे. पुढचा बल्लेबाज आलेला आहे तो अक्षय कांकरे. मार्कवा आणि स्टीवा दोन्हीही बंधू. तसेच धुळेकरांकडेही दोन बंधू आहेत दीपक आणि भरत देवरे. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण तेवढंच आणि एक धाव घेण्यात सफल. लावण्य क्रिकेट क्लबकडेही दोन बंधू आहेत कांकरे बंधू. तसंच धुळे संघाकडे पण दोन बंधू आहेत देवरे बंधू. दोन्ही टीमकडे मार्कवा आणि स्टीवाची जोडी आहे. बघूया कोणता संघ कोणती बंधू जोडी कोणत्या संघासाठी काय कामगिरी करते ते. पुढील चेंडू घेऊन येतोय कुणाल. सामना करतो रोहित. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह आणि हा एक रन घेण्याचा प्रयत्न. एक रन यशस्वी झालेले आहेत. त्याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 4 रन. पहिली ओव्हर पहिली विकेट भावेश विधाते याच्या स्वरूपात पडलेली आहे. उत्तम असा फलंदाज आणि हा पहिला झटका लावण्य क्रिकेट क्लबला लागलेला आहे. त्याचप्रमाणे कुणाल याने आपल्या धारदार गोलंदाजीचं सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. अंतिम सामना सुरू आहे. सर्वांचं लक्ष या अंतिम सामन्याकडे आहे. धुळे वर्सेस. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि ही दुसरी विकेट गेलेली आहे. लावण्य क्रिकेट टीम शेवटपर्यंत आपला हिम्मत सोडणार नाही अशी अपेक्षा आहे. पहिली ओव्हर आहे. खेळाचा संयम हा बाळगायचा आहे लावण्य क्रिकेट क्लब. चौथ्या पारितोषिकासाठी नागेश्वर क्रिकेट क्लब वर्सेस साईराज क्रिकेट क्लब यांचा टॉस या ठिकाणी होत आहे. आपण वळूया सामन्याकडे. पहिला सामना शेवटचा चेंडू. 2 विकेट गेलेले आहेत. खेल अभी बाकी है, जोश अभी बाकी है. धाव संख्या झालेली आहे. पहिली ओव्हर शेवटचा चेंडू फेस करते शुभम आणि सुंदर असा फटका मारलेला आहे. बॉर्डर लाईनच्या दिशेने जाते बॉल. 1 रन. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसरे घेण्याचा प्रयत्न असफल आणि ही 1 धावावरती त्यांनी समाधान मानलेलं आहे. याचप्रमाणे धाव संख्या झालेली आहे 5 रन. 5 धावा 1 ओव्हर 5 रन. 2 विकेट गेलेले आहेत. खूप छान गोलंदाजी बाळगोपाळ क्रिकेट क्लब
5 रन 1 ओव्हर 2 विकेट. बालगोपाळ क्रिकेट क्लब यांचं पहिल्या सुरूमध्ये सुंदर असं प्रदर्शन. अंतिम सामना म्हणजे काय याचं सुंदर असं प्रदर्शन दोघांनी या ठिकाणी घडवलेलं आहे आणि आपल्याला ते पाहायला मिळत आहे. धारदार गोलंदाजी. या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतलेले आहेत. आयोजकांनी या ठिकाणी खूप सुंदर असा निर्णय घेतला आहे. जो चौथा पारितोषिकचा सामना होता साईराज क्रिकेट क्लब वर्सेस नागेश्वर क्रिकेट क्लब यांनी सामना न खेळता वेळेच्या अभावी त्यांनी टॉसवरती निर्णय घेऊन हा फायनल करायचं ठरवलं आहे. आपण वळूया सामन्याकडे. दुसरा कृपया आयोजकांनी कॉमेंट्री बॉक्सच्या इथून साईडला निर्णय घ्यायचा आहे. आयोजकांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला उभं राहून तुमचा निर्णय जो पण असेल. नाना भाऊ पुढचं षटक घेऊन येत आहे भरत देवरे हे संघाचे ओपनिंग फलंदाज. यांनी आतापर्यंत उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे आणि आपल्या संघाला विजयासमीप नेलेला आहे. तेच आता गोलंदाजीमध्ये काय 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 प्रयत्न करतात ते पाहूया. पंचांनी वेळेअभावी त्वरित सामना सुरू करायचा आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. कुठल्याही प्रकारच्या मीटिंग्स इथे घेता येऊ नये. आणि आज सुंदर असा फटका मारलेला आहे जो बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना दिसत आहे. बॉल आणि आज चौकार. गचा क्षेत्ररक्षण. सामना आहे. कृपया दोन्ही संघांनी लक्ष द्यायचे. सामना फक्त 4 ओव्हरचा आहे. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचे. सामना 4 ओव्हरचा आहे. वेळेचं बंधन आहे. पाच ओव्हरचा सामना आहे. माफी असावी. 5 ओव्हरचा सामना आहे. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न. पॉइंटला मारलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 10 रन. दुसरी ओव्हर दुसरा चेंडू. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी रन रेट वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. गोलंदाज आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांनाही यश प्राप्त होत आहे. त्याने गोलंदाजी केलेली आहे. फलंदाजीने फलंदाजी केलेली आहे आणि क्षेत्ररक्षक आपली जबाबदारी सांभाळत आहे. सगळ्या बाजूने आपली जबाबदारी सांभाळताना हा अंतिम सामना आपण पाहत आहोत. आणि सुंदर असं प्लेसमेंट. 2 रन घेण्याचा प्रयत्न. बॉलर स्वतः चेंडूकडे धावताना दिसत आहे आणि 2 रन घेण्यात यशस्वी. याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 12 रन. दुसरा ओव्हर. लावण्य टीमला स्पर्धेत टिकण्यासाठी जवळपास 50 धावा तरी आपल्या संघासाठी कराव्या लागतील. तरच हा सामना खूप रंगतदार होईल. त्यांच्यासाठी 50 ते 60 इतक्या धावा झाल्या पाहिजे. कंटिन्यू 3 सामन्यामध्ये लगातार 3 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेले कांकरे संयमी खेळ खेळताना संघासाठी सावध भूमिका घेताना सावध पवित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू आणि हा डॉट बॉल. याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 12 रन 4 बॉल. दुसरी ओव्हर. संयम म्हणजे काय त्याचं उत्तम उदाहरण कांकरेने आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि उत्तम असं फलंदाजी आपल्याला याला पाहायला मिळालेली आहे. उत्तम गोलंदाजी. भरत देवरे जसा फलंदाजीत आपला उत्तुंग षटकाराने हे करतो त्याच उंचीचा फायदा घेऊन त्याने या ठिकाणी आपलं आणि या पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा चेंडू. भरत देवरेने आपल्या संघासाठी खरंच अप्रतिम अशी कामगिरी केली आहे. फलंदाजी असू दे गोलंदाजी असू दे आणि त्याचं दर्शन आपण या ठिकाणी पाहत आहोत. ऑलराऊंडर तो झालेला आहे. असाच अंतिम सामन्यामधला प्रत्येक फलंदाज प्रत्येक गोलंदाज प्रत्येक खेळाडू याने संघासाठी विजयासाठी आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करायचा आणि ते सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न भरत देवरे करत आहे. आपण ते पाहत आहोत. सामना खूप रोमांचक स्थितीत दिसतोय. दोन्ही संघ दबावाखाली आहेत परंतु
दबाव दबाव झुगारून आपल्याला विजयश्री खेचायची आहे. दबाव झुगारून आपल्याला संघासाठी खेळायचं आहे. दबाव झुगारून पुढचा चेंडू आणि हा सुंदर असा प्लेसमेंट. बाउंड्री लाईनला फिल्डर उभा आहे आणि हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्याच्यात यशस्वी झालेले आहे. त्यांनी 2 धावा घेऊन हा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा घेऊन यशस्वी झालेले आहेत. याचबरोबर धाव संख्या झालेली आहे 14 रन 2 ओव्हर. 7चा एव्हरेज लावण्य टीमला कमीत कमी 10चा एव्हरेज ठेवावा लागेल, तरच संघर्षमय सामना आपल्याला पाहायला मिळेल. अचानकपणे बालगोपाळ टीमने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. 2 ओव्हरमध्ये खूप रोखलंय कृपया लावण्य क्रिकेट टीमला. संघाला विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं विवरण करू नये. पटापट आपण आपला षटक संपवायचा प्रयत्न करायचा आहे. सूर्य मावळत चाललाय, पण तुम्हाला मावळायचं नाहीये. तुम्हाला पुन्हा इथे उगवायचं आहे. उगवायचं म्हणजे संघासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे, त्यासाठी तुम्हाला यायचं आहे. तर सूर्य मावळण्याची वाट न पाहता तुम्ही तुमचे षटक कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आणि पुन्हा फलंदाजीला यायचं आहे. कुणाल पहिल्या ओव्हरला 2 विकेट घेतलेला कुणाल पुन्हा गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि सुंदर असा बॉल हा शुभने खेळलेला आहे. त्याचबरोबर धाव संख्या झालेली आहे 15 रन. लावण्य टीमला कुणाल attacking वारकरने करावी या लागणार ओव्हरमध्ये आहे. जर विकेट घेतली लावण्य टीमला अटॅकिंग करावी लागणार आहे. 2 ओव्हर झालेले आहेत, धावसंख्या थोडी कमी आहे. जोरात मारल्याने हा जोरदार फटका 6 असण्याची शक्यता आणि सर त्यांनी अंदाज घेतला आणि त्याच वेगाने ज्या वेगाने गोलंदाजाने गोलंदाजी केली त्याच वेगाने राऊत कांकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर देऊन सिक्सर षटकार हा खेचलेला आहे. गोलंदाज उत्तमरित्या आपली गोलंदाजी करताना दिसत आहे. आपण त्यांना पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलेले आहे. 2 विकेट घेतलेले आहेत. त्यांनी त्याच जोशमध्ये त्याच वेगाने आपला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं प्रत्युत्तर त्याच जोशमध्ये त्याच वेगाने राऊत कांकरे यांनी आपल्या फलंदाजीतून दिलेला आहे. सिक्सर देऊन धाव संख्या 21. पुढचा चेंडू संयमरित्या खेळलेला आहे आणि हा पुन्हा 2 रन घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यात यशस्वी झालेले आहेत 2 रन. धाव संख्या झालेली आहे 23. संघाला अपेक्षा आक्रमक खेळाची आणि कांकरेने ते सिद्ध केलेलं आहे, पण अजून त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत की आपल्या संघासाठी 2-3 आणखी षटकार मारावेत, जेणेकरून समोरच्या संघावर दबाव येईल. कांकरे पुन्हा कुणाल आपला पुढचा चेंडू सुंदर असा प्लेस केलेला आहे स्ट्रेट ड्राईव्ह आणि या 1 रन घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याच्या दिशेने 1 रन याच्यातच समाधान मानलेलं आहे. याचपर्यंत धाव संख्या झालेली आहे 24 रन. 4 बॉल 24 रन तिसरी ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या गोलंदाजीने जी करामत केली, दुसऱ्या ओव्हरमध्ये बहुतेक ती करताना दिसत नाहीये, पण जोश तोच आहे, वेग तोच आहे. आणि हा सुंदर असा फटका स्ट्रेट ड्राईव्हला मारलेला आहे मिड ऑफला आणि हा 2 रन. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 26. आक्रमक खेळायचंय त्यांना. आपल्या संघासाठी 50 ते 60 धावा स्कोरबोर्डवर असल्या पाहिजे, तरच बाळगोपाळवर दबाव येईल. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर बॉलिंग. अरे हा शानदार फटका. कॅच ड्रॉप झालेली आहे. दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न नाही. छान बॉलिंग, छान बॅटिंग. हॅलो, मेहरुणकर जोशी समाजसेवा संघ नाशिक, नागेश्वर मित्रमंडळ, साईराज मित्रमंडळातर्फे आयोजित हिवारी चषक 2024 नाशिकतर्फे मी संजय जोशी गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस या मंचाजवळ यायचं आहे. संजय महाराजांकडून आपल्याला स्पीकर डीजेची व्यवस्था केली गेली, त्याबद्दल त्यांनी केलेल्या या अनमोल सहकार्याबद्दल
आयोजक आपले मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद गुरुजी. वेळेप्रमाणे आपल्याला आपला खेळ करायचा आहे. गोलंदाजी तर गोलंदाजी, फलंदाजी करायची आहे. बालगोपाळ क्रिकेट क्लब जर तुम्ही पटकन मॅच आवरण्याचा प्रयत्न करतील तर तुम्हाला फलंदाजी करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची आणि त्याप्रमाणेच आपला खेळ करायचा आहे. चौथी ओव्हर घेऊन येत आहे प्रफुल्ल. हा पहिला चेंडू, सुंदर असा फटका प्रफुल्लने मारलेला आहे. नो मॅन्स लाईन मध्ये कोणताही प्लेअर नाहीये तिकडे आणि कॅच घेण्याचा प्रयत्न पण दोन धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. तिसरा आणि काढण्याचा तिसरा सुद्धा धाव. प्रयत्न आणि तीन धावा घेतलेल्या सुंदर आहेत. रनिंग बिटवीन द विकेट्स. 9चा तीन एव्हरेज. धावा. 3 धावा घेण्यात यशस्वी झाले आहेत. कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोणताही प्लेअर नसताना तिथे 3 धावा मिळालेल्या आहेत. रोहित कांकरे यांची उत्तम अशी फलंदाजी संघासाठी करताना दिसत आहे. सांघिक खेळ म्हणजे काय तर हा वैयक्तिक न खेळता संघासाठी जी धावा करत आहेत, स्वतःसाठी न खेळता जे संघासाठी खेळत आहेत, आल्यापासून ओपनिंग पासून जे संघासाठी आपली फलंदाजी करत आहेत ते रोहित कांकरे. सुंदर असा शॉट जो गलीच्या दिशेने मारलाय आणि ते धाव संख्या झालेली आहे 31 रन 31. चौथी ओव्हर दुसरा चेंडू. रोहित कांकरे खरंच संयमी असा खेळ खेळताना मिळेल त्या संधीचं सोनं करायचं आणि जमेल तिथे आपल्या स्ट्राईक रोटेट करायची, धाव फलक हलता ठेवायचा तसा प्रयत्न त्यांच्या. हा पुढचा चेंडू एक बाजूने संयमी आणि खेळ हा आणि हा उत्कृष्ट चौकार. चौकार. डीजे दाखवलेली आहे. दोघ जण एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये इथे खेळताना दिसत आहे. एक जण आक्रमक तर एक जण शांत संयमी खेळ खेळताना दिसत आहे. गोलंदाज प्रफुल्ल आपला प्रभाव पाडताना जरा कमी पडणार दिसत आहे वाटतं. हा पुढचा चेंडू आला. उत्तम षटकार. षटकार असेल. डीजे प्रेरित केला आहे. फलंदाजी असू दे किंवा क्षेत्ररक्षण असू दे, दोन्ही बाजूने त्याने आपल्या स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आपल्या वैयक्तिक 23 रन त्याने केलेले आहेत. त्या 23 धावांनी त्याला स्वतःला सिद्ध केलेलं आहे. 41 रन 4 बॉल 41 रन. चौथी ओव्हर 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. एक धाव, दुसरी धाव मिळण्याची शक्यता. प्रयत्न आणि सफल. दोन धावा मिळतील. 2 धावा घेण्यात यशस्वी. याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 43. चौथी ओव्हर शेवटचा चेंडू. छान रन काढलेले आहेत. आपल्याला माहिती आहे. सुंदर असा फटका पुन्हा फटका. एकदा त्याने मारलेला आहे. नो मॅन्स लाईन मध्ये कोणाचाही फिल्डरही नाहीये तिथे. 2 धावा मिळू शकतात. दुसरा प्रयत्न, तिसरा काढण्याचा सुद्धा प्रयत्न करतील. 2 धावा मिळतील. धाव संख्या झालेली आहे 2 रन. भारतीय क्रिकेट टीम मध्ये शुभन गिल हा बॅट्समॅन होता जो फायनल मध्ये शेवटची ओव्हर आपल्या संघासाठी घेऊन आलेला आहे तो भरत. धाव संख्या झालेली आहे उमाकांत. धाव संख्या झालेली आहे 45. धाव संख्या झाली आहे 45. शेवटची ओव्हर. शेवटची ओव्हर शेवटचं षटक घेऊन आलेला आहे मोहित आपल्या संघासाठी. बघूया मोहित या ओव्हर मध्ये लावण्याचे दोनही बल्लेबाजांना थांबवतोय का. जोरदार. भारतीय क्रिकेट टीम मध्ये शुभन गिल होता. फटका मारलेला आहे आणि आणि विकेट पडलेली आहे.
आणि शुभमचा सुनील बळी. बोरसे यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक मोहित साठी जाहीर केलेलं आहे त्यांनी. सुनील बोरसे यांच्याकडून मोहित साठी 501 रुपयाचं रोख पारितोषिक. मित्रा घेऊन घेशील हा. पहिल्या बॉलावर पहिली विकेट घेतलेली आहे. रनआउट विकेट रनआउट झालेली आहे. पुढचा फलंदाज आलाय तो अमोल त्रिकाळ, कप्तान. कर्णधार अमोल त्रिकाळ मैदानात. आपल्या संघासाठी कमीत कमी 20 धावा करावे लागतील त्यांना. आणि सुंदर हा असा जोरदार स्ट्रेट फटका. ड्राईव्ह आणि 2 धावा मिळतील प्रयत्न केल्यावर. आणि आणि Run 2 out रन झालेले घेण्याचा आहेत. प्रयत्न त्याच्यात रनआउट झालेले आहेत. काय हरकत एकच नाही. रन. धाव एक रन काढण्याचा मिळाले. प्रयत्न करावा लागेल त्यांना. शेवटची ओव्हर आहे. सुंदर क्षेत्ररक्षण दीपकचं असं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि त्याला मोहित मोहितची अशी उत्तम साथ मिळालेली आहे आणि त्यांच्या दोघांच्या ताळमेळामुळेच ही विकेट गेलेली आहे. अमोल त्रिकाळ संघाचा कर्णधार याने आपली विकेट फेकलेली आहे. पुढचा चेंडू वाईट बॉल. वाईड. धाव संख्या झालेली आहे उमाकांत 47. 50च्या वर धाव संख्या हवी होती आणि ती गाठतायत लावण्य क्रिकेट क्लब. अभि आणि आणि हा हा सुंदर असा फटका. फटका मारण्याचा प्रयत्न. शेवटची ओव्हर. चांगली ओव्हर. मोहित बाळगोपाळने पण चांगला सुंदर खेळ असं खेळला. कमबॅक केलेलं आहे आपल्या संघासाठी. लावण्याचा स्कोर दाबण्यासाठी मोहितने अशी. आणि हा पुढचा चेंडू हा मारण्याचा जोरदार प्रयत्न. फटका. आणि हा जोरदार एक फटका डाव. आणि हा फोर मिळण्याची शक्यता नाही. 2 Boundary धावा चा ball मिळतील. अडवलेला तिसरा धाव आहे. काढण्याचा झालेली आहे. प्रयत्न आणि 2 रन. धावा मिळतील. धाव संख्या झालेली आहे 49. अर्ध्या शतकाला 1 धाव कमी. संघासाठी चांगलं योगदान. 50च्या वर धाव संख्या असायला हवी होती. आणि त्याने हा फटका मारलेला आहे. हा कॅच असू शकतो आणि हा कॅच पकडलेला आहे आणि हा बॅट्समॅन आउट झालेला आहे. रोहित कांकरे यांनी संघासाठी किती चेंडू उमाकांत शेवटचे? फायनल मॅचचा हा शेवटचा चेंडू. आणि सुंदर असा फटका. 50 या ठिकाणी धावा. मारलेला दुसरा आणि धाव घेण्याचा प्रयत्न करावाच लागेल आणि केला. पहिली धाव घेण्यात पुन्हा यशस्वी. तिसरा 2 पण धावा पूर्ण प्रयत्न झालेल्या आहेत. करतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा तिसरी धाव तिथून घेतली आणि हा मिळू शकतो का? नाही. रनआउट. विकेट. 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धाव धावा संख्या झालेली मिळालेल्या आहे. आहेत. छान क्रिकेट दोन्ही संघांकडनं. बाळगोपाळने छान क्रिकेट खेळलेले आहे. याच बरोबर संघाची धाव संख्या झालेली आहे ती 52 रन्स झालेले आहेत. 51 रन झालेले आहेत लावण्य क्रिकेट क्लबचे. 52 टू विन. लावण्य क्रिकेट क्लबचे 51 रन झाले आहे. जिंकण्यासाठी बाळगोपाळ क्रिकेट क्लब धुळेला 52 रन लागणार आहेत. लावण्य क्रिकेट क्लबला विनंती आहे पटकन त्यांनी आपले प्लेयर्स खाली उतरवायचे. मित्रांनो सूर्य मावळत चाललेला आहे. तुम्हालाच बॉल दिसणार नाही. रन्स तुमच्या हातून सुटले जातील. त्याच्याबद्दल तुम्हालाही काळजी घ्यायची आहे. पटकन मित्रांनो. आणि धुळे संघालाही विनंती आहे. धुळेकर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुमचे 2 फलंदाज त्वरित पाठवा. वेळ वाया नका घालू. पाणी पिऊन परत त्यांना लगेच पाठवा. सूर्य मावळला तर तुम्हालाही बॉल दिसणार नाही मित्रांनो. जेवढं नुकसान फिल्डिंग वाल्यांचं होणार आहे तेवढंच बॉलिंग वाल्यांचंही नुकसान होणार. बॅटिंग वाल्यांचंही नुकसान होईल. त्यासाठी प्लीज धुळेकर तुम्ही सहकार्य करा. अतिशय सुंदर असा प्रेशर रिलीफ करण्याचा प्रयत्न होता लावण्य क्रिकेट क्लबचा. पण तेवढंच त्यांना दाबण्याचा प्रयत्न चालू होता बाळगोपाल क्रिकेट क्लब कडून. तरीही मानलं पाहिजे लावण्य क्रिकेट क्लबने एवढ्या प्रेशर मध्ये असताना सुद्धा 51 रन्स केलेले आहेत. जिंकण्यासाठी 52 रनांचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे बाळगोपाल टीमसाठी. बाळगोपाल टीम प्लीज 2 जण पटकन पाठवा मित्रांनो. अंधारात बॉल तुम्हालाच दिसणार नाही त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकेल. आयोजकांना सहकार्य करावे ही विनंती
दोन्ही गावातील बॉल, खेळाडूंना नवीन बॉल द्या. विनंती आहे की नवीन बॉल आयोजकांना द्या. सहकार्य करावे, Commentary box, लवकरात नवीन बॉल लवकर द्या. मैदानात उतरावे. बाळगोपाळ क्रिकेट क्लबला मुंबईचा विजयरथ रोखण्याची पूर्ण संधी आहे. जायंट किलर म्हणून ते उभारलेले आहेत. लावण्य ओपनिंग क्रिकेट क्लब बॅट्समन मोहित मोरे व भरत देवरे दोघेही ऑलराऊंडर बॅट्समन आणि ऑलराऊंडर प्लेयर आहेत. हे दोन्हीही आपल्या संघांसाठी एक एक वेळा मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. आणि कोण बनेगा खिवारी चषक 2024 चा विजेता काही क्षणात आपल्याला हे कळेल. उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. काही क्षण राहिलाय मित्रांनो, आपल्याला कळेल की नाशिकमध्ये पंचांना खिवारी विनंती चषक आहे 2024. त्वरित सामना चालू करावा. सूर्य कोण जिंकेल? मावळत चालला आहे मित्रांनो. आपल्याला या मॅचचा रोमांच जो बाकी आहे, सेकंड इनिंग या मॅचची रोमांच भरी जी विनिंग जल्लोष आपल्याला जो बघायचा आहे, बघूया तो कोणाच्या वाट्याला येतो. अमोल बॉलर, बॉलिंग वाईटचा इशारा अंपायरचा. पहिला बॉल, वाईटचा इशारा अंपायरचा. अतिरिक्त एक धाव. प्लीज अंपायरचं डिसिजन मानायला पाहिजे. त्यांनी अपील केलेली आहे रिव्ह्यू साठी. रिव्ह्यूला वेळ नाहीये मित्रांनो. वाईट आहे, अंपायरचा इशारा मान्य करा प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. खेळाडूंनी सहकार्य करावे. वेळ वाया घालवू नका प्लीज. वाईट दिलेला आहे थर्ड अंपायरने, पण वाईट दिलेला आहे थर्ड अंपायरने. रिव्ह्यू चेक केलेला आहे तुमचा आणि वाईट दिलेला आहे. पंचांना विनंती आहे पुढचा चेंडू टाकायला सुरुवात करावी. वेळ वाया घालू नये, काळोख पडतोय. वाईट दिलेला आहे मित्रांनो. पटकन चालू करा सामना. सूर्य बघा, एकदा सूर्याकडे पण बघा. सूर्य मावळत चाललेला आहे मित्रांनो. तुम्हाला चेंडू दिसणार नाही. दोघा संघांचं नुकसान होऊ शकेल. पुढील चेंडू खेळतोय तो मोहित मोरे. त्याची साथ देण्यासाठी आलेला आहे भरत देवरे. सुंदरसा फटका उचललेला आहे मोहितने. बघूया काय होतंय. सुंदर कॅच. सुंदरसा कॅच सुंदर घेतलेला आहे. wicket. काय नाव सर? मोहित पुढचा बल्लेबाज येतोय तो प्रफुल्ल. हा पण खूप छान बॅट्समन आहे. हिटिंगसाठी जाणकार आहे तो. तो आपल्या संघासाठी काय करतो बघूया. पहिल्या ओव्हरची पहिली विकेट पडलेली आहे. एक बॉल, एक विकेट, एक धाव. पुढील चेंडू योगायोग. घेऊन येतोय अमोल. सामना करतो प्रफुल्ल. वाईटचा इशारा अंपायरचा. पुन्हा एकदा अतिरिक्त एक धाव. चेंडू पटकन फेका मित्रांनो. पटापट पुढे चालू करा. सुंदरसा फटका मारलेला आहे प्रफुल्लने आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदरसा चौकार. जिथे चालू करा. पुन्हा सामना पूर्ण परत चालू करा. सुंदर फटका मारला प्रफुल्लने आणि 4 रन घेतले. एक विकेट पडली पण त्याचा प्रेशर येऊ देत नाही येतो. पुढील चेंडू घेऊन येतोय अमोल. सामना करतो प्रफुल्ल.
सुंदर सुंदर सा सिक्सर. पटकन घ्या चेंडू, पटकन घ्या मित्रांनो. सुंदर असा फटका मारलेला आहे प्रफुल्लने आणि बॉल बाउंड्री लाईन के बाहर. सिक्सर. याचबरोबर संघाची धाव संख्या झाली आहे 12. आणि 3 बॉल सलग फोर. 12 रन. सुंदर फटका मारला प्रफुल्लने. पुढील चेंडू घेऊन येतोय अमोल. सुंदर असा प्लेस केलेला आहे पण एक धाव घेण्यात यश. 13 रन झालेले. पहिलीच ओव्हर आहे. 4 बॉल झालेले आहे. 13 रन झालेले आहेत संघाचे. सुंदर असा स्कोर आहे बालगोपाल क्रिकेट क्लबचा. बघूया लावण्य त्यांना किती थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. सुंदर असा पुन्हा उचलून मारलेला आहे आणि catch! सुंदर What सुंदर a catch! अप्रतिम झेल. या मॅचचा दुसरा झेल घेतलाय सेम प्लेअरने. याचं नाव सांगा प्लीज. शुभम. शुभम छान ठोसरे. बॅटिंग केलेली होती शुभम. याने या मॅचचा दुसरा पण झेल शुभमने घेतलेला आहे सुंदरपैकी. पंच प्लीज चालू करा प्लीज. लावण्य क्रिकेट क्लबला विनंती आहे प्लीज पळत पळत इकडे तिकडे जाऊ नका. आपली जागा सोडू नका. सूर्य मावळतोय मित्रांनो. प्लीज सहकार्य करा. पुढचा फलंदाज येतोय तो गणेश वारकर. गणेशने आपल्या बॉलिंगने समोरच्या संघावर बरेच वार केले होते. बघूया फलंदाजीने तो काय वार करतोय ते. छान क्रिकेट बघायला मिळालेलं आहे. एक 4, एक 6, एक चांगला झेल. खूप सुंदर क्रिकेट. पुढचा चेंडू अमोल. शेवटचा चेंडू आणि मिस फिल्डिंग चौका. मिस फिल्डिंग झालेली आणि याच्यात चौकार गेलेला आहे. धाव संख्या सतरा रन 2 विकेट. सूर्य मावळत आहे पण आपला खेळ मावळू देऊ नका. खेळ प्रफुल्लित करा. कंटिन्यू खेळ चालू ठेवा. सूर्य मावळत आहे. अंधार पडणार आहे. दोन्ही संघांना याचा त्रास होणार आहे. 1 ओव्हर झालेली आहे. 17 धावा झालेल्या आहेत. खूप सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शुभम यांनी आपल्या संघासाठी फलंदाजी असू दे क्षेत्ररक्षण असू दे आपलं सर्वोत्तम दिलेलं आहे आणि सुंदर असे 2 झेल त्याने बाउंड्री लाईनला घेतले आहेत. कृपया आयोजकांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सकडे चहाची व्यवस्था करावी. खूप छान क्रिकेट. विष्णू भाऊ कॉमेंट्री बॉक्सकडे चहाची व्यवस्था करावी. फलंदाजीचा चांगला प्रयत्न त्यांचा. 17 बॉलर धावा. अक्षय कांकरे आपलं वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरं षटक आणि हा पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि हा चौकार मिळालेला या ठिकाणी. पंच प्लीज. संघाची धावसंख्या झाली आहे 21 रन. जिंकण्यासाठी 52 रनांचं लक्ष्य आहे समोर धुळेकरांसमोर. बघूया लावण्य क्रिकेट क्लब ते त्यांना अडवतंय का. सुंदर असा फटका पुन्हा प्रफुल्लचा.
समोर प्लेयर मौजूद आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढंच एकच धाव मिळालेली आहे. एकच धाव घेतलेली आहे. बॉलिंग करतोय अक्षय कांकरे. पुन्हा बॅटिंग साठी आलेला आहे गणेश. सुंदरचा फटका पुन्हा मारण्याचा प्रयत्न, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, पण 2 धावा घेण्यामध्ये यश येऊन जाणार त्यांना आणि 2 धावा मिळालेल्या या ठिकाणी. अतिशय अटीतटीचा सामना चालू आहे मित्रांनो. दोन्ही संघ खूप प्रयत्नशील आहेत की आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. दोन्ही संघ खूप प्रयत्न करत आहेत. चहा नाही आला इथे मित्रांनो. पुढील चेंडू घेऊन येतोय तो कांकरे. अक्षय कांकरे सामना करतो. गणेश. सुंदरचा फटका उतारलेला आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. आणि बोल्ड विकेट गेलेली आहे इथे. सुंदर असा चेंडू टाकलेला होता. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता पण जमला नाही आणि याचबरोबर त्याची विकेट पडलेली आहे. शेवटच्या चेंडूवर अक्षयने विकेट घेतलेली. अक्षय कांकरेने. अक्षय कांकरे यांनी त्रिफळाचीत केलेला आहे आणि याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 30 रन. 2 ओव्हर 30. 18 बॉल 22 रन. दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नांची यथाकाष्ठा करताना दिसत आहे. कष्ट हे तर करायचंच आहे, कारण मित्रांनो क्षेत्र कुठलंही असू द्या, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर विजय हा निश्चित आहे. याचबरोबर धाव संख्या झालेली आहे 30 रन. 2 ओव्हर. सामना 50-50% दोन्ही संघांकडे. कोणीही जिंकू शकतं. आधी तो बाळगोपाळच्या पारड्यात होता, आता 3 विकेट घेऊन पुन्हा लावण्याच्या हातात आलेला आहे. सोनू वावरे आपलं वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं 3रं षटक सामना करत आहे आणि सुंदर असा बॉल, सुंदर अशी प्लेसमेंट, डॉट बॉल. अतितटीचा सामना, फायनल सामना, रोमहर्षक सामना, ज्या सामन्यासाठी 31 रन. 3री ओव्हर चालू आहे. पहिला चेंडू झालेला आहे. 30 रन झालेले आहेत. नाही, डॉट बॉल. पुढचा चेंडू आणि हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. धावसंख्या झालेली आहे 30 रन. 3री ओव्हर. अंतिम सामना ज्याची आपण गेल्या महिन्याभरापासून वाट पाहत होतो, तो दिवस, तो क्षण आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. सगळ्या प्रकारचं नियोजन, आयोजन या ठिकाणी झालेलं होतं. आज 4था आणि सुंदर असा फटका हा कॅच असू आणि शकतो आणि ज्या प्लेयरने 2 कॅच ऑलरेडी असो, दिवस हा आपलाच आहे. दिवस हा आपलाच आहे. कुठल्याही शुभमने त्याने दोन झेल, अप्रतिम 2 झेल घेतले होते. सर्व शक्य नसतं. वेळावेळाचा अंधार पडत आहे, उजेडा अंधार याच्यात फरक आहे. कदाचित या मावळत्या सूर्यामुळे ही कॅच सुटली असेल असा विचार करून आपण पुढे चालूया. आणि हा पुढचा चेंडू सोनू पुन्हा एकदा
आणि बॉल अपील. मारलेला आहे आणि असं अपील करण्यात आलेलं आहे. जोरदार अपील अपील केलेलं आहे, जोरदार जोरदार. अपील करण्यात आलेलं आहे. जोरदार अपील. कृपया फलंदाजाने कुठल्याही मध्यस्थी करू नये. फलंदाज आणि गोलंदाज अंपायर त्यांचं डिसिजन देतील. पंचांनी आपला निर्णय अंतिम ठेवलेला आहे. नॉट आउट. डॉट बॉल और डेड बॉल. बॉल आहे का अंपायर बॉल आहे का डेड बॉल आहे? अंपायर छान सामना होतोय. मित्रांनो यासाठी सांगतोय की तुम्ही वेळेचं बंधन पाळा. वेळ जेवढी जाते तेवढा अंधार होत चालला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एज साठी रिव्ह्यू इथे घेऊन उपयोग होणार नाही, लक्षात देणार नाही. इथे पंचांचा निर्णय अंतिम राहील प्लीज. मित्रांनो प्लीज किवाऱ्यांचं गाव आहे. सगळ्या गावांना सगळ्यांना सगळं माहिती आहे. टेन्शन नका घेऊ. तुम्ही हा विषय मिटवा बरं पहिले. तिथं आयोजकांना विनंती आहे. नॉट आउटचं डिसिजन दिलेल्या अंपायरांनी पटकन फिल्डिंग लावायची. पुढे मित्रांनो, सामना चालू ठेवा. लक्षात ठेवा अंधार पडत चाललाय. तुम्हालाच बॉल दिसणार नाही, बॅट्समन नाही आणि प्लेयरांनाही. पहिली कॅच सुटलेली आहे. कदाचित अंधारामुळे सुटली असेल, कारण शुभमने प्रत्येक कॅच घेतलेली आहे आणि त्याची ही कॅच मिस झाल्याच्या मागे कदाचित क्लायमेटही असू शकेल. प्लीज वेळ वाया नका घालवू. बरोबर म्हणालात आपण भट्टेश भाऊ. 32 रन झालेले आहे. काळोखामुळे त्यांनी तो झेल सोडलेला आहे. वेळ वाया न घालवता तिसरी ओव्हर चालू आहे. 4 बॉल झालेले तिसऱ्या ओव्हरचे. धाव संख्या झाली आहे 32. छान पंच अटीतटीचा प्लीज. सामना. पंच प्लीज. चालू करा प्लीज. सुंदर असं प्लेसमेंट केलेलं आहे. तेवढंच प्लेयर आहे तिथे. बघूया सिंगल मिळतो का डबल. 2 धावांसाठी पळाले आणि चुकामुक झाली आणि अरे, विकेट पडलेली आहे इथे. स्कोर सांगा. धाव संख्या झालेली आहे 33 रन. 33. 33. तिसरी ओव्हर शेवटचा चेंडू. खूप अटीतटीचा सामना. दोन्ही संघांकडून खूप जिकरीचे प्रयत्न. विकेटची अपेक्षा. अमोल त्रिकाळवर अपेक्षांचं ओझ मुंबईकरांचं. कृपया त्वरित सामना सुरू करायचा आहे. अंधार पडत चाललाय. त्रास आपल्यालाच होणार आहे. सोनू. छान गोलंदाजी याच्या आधी. हा शेवटचा चेंडू. तिसरी ओव्हर. अंपायर सामना त्वरित सुरू करायचा आहे. तिसरी ओव्हर शेवटचा चेंडू. सुंदर असा फटका आणि जोरदार कॅच घ्यायचा प्रयत्न. Tough कांकरे mistake. आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. याचबरोबर धाव संख्या झालेली आहे 35 रन. 3 ओव्हर 35. याचसाठी मी लावण्य क्रिकेट क्लबला पुन्हा विनंती करतोय. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. तुमचे कॅच ड्रॉप व्हायला लागलेत. बघा हा अंधार तुमच्या विजयाला अडथळा आणतोय. लक्षात ठेवा. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. 12 बॉल 17 धावा हवेत. बाळगोपाळला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती
35. 12 बॉल 17 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा सामना होणार आहे हा. बघूया काय होतंय ते. लावण्य क्रिकेट क्लब, तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही तुमचे फेरबदल खूप त्वरित करा. अंधार पडतोय, तुमचे कॅचेस सुटायला चालू झालेत. हा अंधार तुमच्या विजयाला अडथळा ठरू शकेल. प्लीज मॅच फटाफट चालू करा. पुढील गोलंदाज आलाय चेतन नाईक, सामना करतोय प्रफुल्ल. सुंदर असा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप, चौकार. हा चौकार चला लवकर त्वरित सामना सुरू करायचा आहे. अंधार अंधार पडत जात आहे. क्षेत्ररक्षण करताना आपल्याला अडचणी निर्माण होणार आहेत. फलंदाजी करताना आपल्याला अडचणी निर्माण होणार आहेत. कृपया या दोन्ही गोष्टीकडे लक्ष ठेवून सामना त्वरित सुरू करायचा आहे. चेतन, पुढचा चेंडू. पुढचा चेंडू चेतन नाईक. आणि हा सुंदर असा फटका नो मॅन्स मध्ये आणि हा चौकार. चान्स. आणि हा तिसरा चेंडू. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे कॅच ड्रॉप आणि एक रन घेण्यात यशस्वी. याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली 44 रन, 3 चेंडू. आताच एक घोषणा झालेली आहे. आपले धुळ्याचे लाडके नगरसेवक बन्सीदादा जाधव यांनी 5100 रुपये जाहीर केलेले आहे. जर धुळे क्रिकेट बालगोपाल क्रिकेट क्लब विन झाला तर त्यांच्याकडून 5100 रुपये पारितोषिक रोख त्यांनी जाहीर केलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बन्सीदादांसाठी. दोघांसाठी असेल, जोही संघ विन होईल बन्सीदा. कुणाल आणि हा शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मिस, वाईड बॉल. 46 रन, 46 रन झालेले आहेत. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल.
आणि हा वाईट बॉल 47 रन. वाईट बॉल 47. दबावामध्ये लावण्य क्रिकेट क्लब, जायंट किलर म्हणून बाळगोपाळ क्रिकेट क्लब विजेते पदासाठी आगेकूच झालेला आहे. काही वेळात आपल्याला कळेल की कोण होईल नाशिक हिवाळी चषक 2024 चा महाविजेता. काही क्षणासाठी शेवटचे 7 चेंडू 5 धावा. विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील. हा शेवटचा चेंडू सुंदर असा डॉट बॉल आणि शेवटचं षटक. 4 षटक संपलेले आहे तिथे. 6 बॉल 5 धावा. अतिशय अटीतटीचा सामना, चुरशीचा सामना. कोणत्याही कृपया कोणी मध्ये येऊ नये. अंपायर प्लीज त्याच्यात लक्ष द्यायचंय. कोणाला मध्ये येऊ देऊ नका. शेवटचा सामना आहे. कुठल्याही प्रकारचा विलंब न करता अंपायर प्लीज तुम्हाला विनंती आहे की त्यांना त्वरित स्कोर सांगा. स्कोर धाव संख्या झालेली आहे 6 बॉलात 5 रन हवेत. 47 रन. शेवटचा ओव्हर 6 बॉल 5 रन. सूर्य मावळत आहे पण आपल्या आशा पल्लवित आहेत. सूर्य मावळताना दिसत आहे, अंधार पडत आहे पण आपण उजेडाकडे लक्ष ठेवायचं आहे. आपला संघ विजयाकडे लक्ष ठेवायचं आहे. विजय कसा होईल याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. लावण्य क्रिकेट क्लब गतविजेता आणि पहिल्यांदाच या अंतिम सामन्यात महाअंतिम सामन्यात ज्यांनी प्रवेश केला आहे ते बाळगोपाळ क्रिकेट क्लब धुळे. सोनू वावरे आपलं पुढचं षटक, दुसरं षटक घेऊन येत आहे. संघाचं दुसरं षटक. दोन्ही संघ या विजयासाठी खूप आशादायी आहेत. शेवटचा ओव्हर, शेवटची षटक. 6 बॉल 5 रन. आणि क्षणात एकच चेंडू मध्ये कळेल. आपल्या पहिल्या विजयाच्या समीप एक धावेने जवळ असलेला हा संघ धुळे बाळगोपाळ क्रिकेट क्लब धुळे आपल्या विजयासाठी समीप आहे. खूप सुंदर असा जल्लोष या ठिकाणी झालेला आहे आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच आमचे बंधू समालोचक आकाश मोरे यांनी उल्लेख केला होता की श्रीरामाच्या या पावनभूमीत हा क्रिकेट सोहळा, अंतिम सोहळा आपण याची देही याची डोळा पाहत आहोत आणि त्याचं सुंदर असं व्हिडिओ काढा. हा क्षण फार महत्वाचा आहे. हिवारी क्रिकेटची पंढरी, प्रभू श्री रामचंद्राची पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी, कुसुमराजांची नजरे. एक सुंदर. दोन्ही संघावरती तेवढंच प्रेशर आहे. संघासाठी विजय हा फार महत्वाचा आहे. बाळगोपाळ क्रिकेट क्लब पहिल्यांदा या अंतिम सामन्यात विजयासाठी मित्रांनो लक्षात ठेवा, विजयी संघ कोणीही असला तरी हा विजय खिवाऱ्यांचा आहे. आपण सर्व खिवारी बांधवांचा हा विजय असेल. हिवारी एकजुटीचा विजय असो. हिवारी एकजुटीचा. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि ही विकेट जायचा आणि विजय झालेले आहे.